ठाण्यात 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेह शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना समोर आली आहे. हत्येनंतर 35 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलंय. सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा आमरा कोलशेत रोड येथे खुनाची घटना घडली आहे. सोमनाथ हा या सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी कार्यरत होता. त्याच्याच साथीदारांनी ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाही. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. काय प्रकार झालेला आहे? पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा आमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सातगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जय भवानी मित्रमंडळ आझादनगर नंबर 2 ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यात येत आहे. सन 1987 साली सदर मंडळाची स्थापना करण्यात आली असून मंडळाचे वर्ष हे 38वे आहे. दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत व जनजागृती विषय घेऊन मंडळाच्या वतीने असे देखावे साकारण्यात येतात. जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय यांच्या देखाव्यातून मांडला आहे. यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होर्डिंगमुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसात पूल ओलांडताना झालेला अपघात, तसेच धबधब्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात, अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर अशा घटना या देखाव्यामध्ये साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी यावेळी श्रींच्या दर्शनार्थ येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी ही मंडळाला भेट दिली. सदर उत्सवाविषयी जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष, शिवसेना शाखा प्रमुख श्री सतीश नारायण पवार यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. तर पृथ्वीवरील सर्व जीवांची तहान भागवायची आहे. त्यामुळे पाऊस थोड्या प्रमाणावर पाडून लोकांची तहान भागणार नाही. पाऊस धोधोच पडला पाहिजे, तेव्हाच सर्वांची तहान भागेल. अर्थापोटी नाव मोठं करण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना नाही, असं म्हणतात संपूर्ण आशियातील सर्वात मोठी होर्डिंग. परिवार नकळत काळ कोपला निष्काळजीपणामुळेच 5 जणांना जीव गमवावा लागला. फक्त 4 जणांना वाचवण्यात यश आलं. नारायण नारायण. मुंबईहून माणगावला अन्वी आणि मित्रमैत्रिणी पावसाळी पर्यटन
गणपती बाप्पा माझं नाव आहे रिषभ धामनसकर. आपल्या मंडळाचं नाव आहे जय भवानी मित्र मंडळ आणि आपलं आता हे 38वं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असा विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी. आणि या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि माणगावची दुर्घटना सुद्धा झालेली आहे. कारण आता सध्याचं जे युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, काय मॉडर्न टेक्निक्स वापरत आहेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात, असं आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक म्हणजे सांगणं असं सुद्धा आहे की नैसर्गिक घटना ही काही सांगून होत नसते. तर आपण आपल्या निसर्गाचा समतोल थोडा तरी ओळखता माणसाला आला पाहिजे. आणि आपली मूर्ती शाडू मातीची मूर्ती आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केलेली आहे. बऱ्याच गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत की आता काही ठिकाणी ब्रिजेस वगैरे असतात, नद्या ओव्हरफ्लो होतात, माणसं तरी पण स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून गाड्या ब्रिजवरून घेऊन जातात आणि काळजी घेत नाही, काय नाही. आता रायगडमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडतात, चिपळूणमध्ये सुद्धा घडतात, तरी लोक त्यात अवेअर होत नाहीयेत, लोक स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाहीयेत. तर आम्ही आज पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की डेकोरेशन मधून लोकांना संदेश पोहोचावा. ठाणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी. स्वच्छता पुरस्कारात प्रथम सार्वजनिक उत्सव मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकरनगर. उत्कृष्ट मूर्तिकारांचा प्रथम क्रमांक गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा 2024चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझादनगर नंबर 2 येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर सार्वजनिक उत्सव मंडळ स्वातंत्र्यवीर सावरकरनगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी अभिनंदन केले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नांदवडेकर आणि पत्रकार पंकज रोडेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावलेल्या जय भवानी मित्रमंडळाने निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी कैफियत समाधानाची हा विषय मांडला आहे.
तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या सुरक्षितता या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्रमंडळ जिजामाता नगर सोसायटी यांना चौथा सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर ग्लोबिंग वॉर्मिंग यांना पाचवा ओम शक्ती विनायक मित्रमंडळ गांधीनगर युवा भारत यांना 6वा क्रमांक मिळाला आहे. 7वा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ बटनांचा देखावा आणि 8वा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ आनंदनगर काळाप्रमाणे बदलणारी माणसे यांना मिळाला आहे. स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ सावरकर नगर यांना तर द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माडा वसाहत तर तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ सावरकर नगर यांना मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तिकार प्रथम पारितोषिक विनोद शिळकर गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा. द्वितीय पारितोषिक राकेश गोष्टीकर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ तर तृतीय पारितोषिक दीपक गोरे कोलबाड मित्रमंडळ यांनी पटकावले आहे. पारितोषिक वितरणाची तारीख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. बासमतीवरील किमान निर्यात शुल्क रद्द. केंद्र सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय. केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा, धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा. राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच, परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमतसुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे. त्यामुळे बासमती धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच, परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. पूर्णपणे मागे घेतलेला आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.